दर शुक्रवारी नेहमीप्रमाणे शटडाऊन असतो आणि त्याप्रमाणे आजही शटडाऊन शुक्रवारचा आहे। आजचा हा शटडाऊन त्यांनी 5 ते 6 तासाचा घेणार म्हणून सांगितलं आणि त्याचबरोबर आपल्या इथे जनरेटर आहेत। मग त्याचबरोबर इलेक्ट्रिक PWD यांनी जे जुने झालेले पॅनल्स आहेत ह्या शटडाऊनमध्ये बदलण्यासाठी घेतलेले आहेत। तर जुने पॅनल लावून आता नवीन पॅनल लावण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मग ते जनरेटरचं जे तिथं डिओ असतो तो लावता येत नाही, कारण बॅकफ्लो होऊन लोकांना कामं करता येत नाहीत, म्हणून जनरेटर पण काही ठिकाणी लावता आले नाहीत आम्हाला। त्यामुळे मग थोडं काही कॉरिडॉरमध्ये ओपीडीमध्ये लाईट नाही असं दिसतं लोकांना, परंतु जिथे डायालिसिसला लाईट पाहिजे तिथे आहे, जिथे एशनशिवमध्ये लाईट पाहिजे तिथे आहे। म्हणजे हे काही मोक्याचे ठिकाण सोडून बाकीच्या ठिकाणी आम्ही जनरेटर बंद करून सर पण वार्डात सुद्धा लाईट नाही आहे। हो, वार्डामध्ये सध्या म्हणजे जनरेटर जर लावलं तर तेच म्हटलं ना तुम्हाला, बॅकफ्लो होतं ना, लोकांना काम करता ऑपरेशन थोडे जे इमर्जन्सी असेल त्याची आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे। इथून आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घालून 4 नंबरला जाऊन ऑपरेशन करू। रुटीन ऑपरेशन नाही ठेवलेले आहे। आता लाईट जवळपास त्यांना मी आता विचारलं, अजून 2 तास लागतील म्हणतात, काम चालू आहे। निष्काळजीपणा नाही का सर? नाही, हा निष्काळजीपणा नाही, हे नियोजित काम करतायत सर। पण जर बघायला गेले तर शुक्रवारी लाईट जातो, लोड शेडिंग असतं ते माहिती आहे, त्याच दिवशी नेमकं दुरुस्तीचं काम हाती घेण्याचं काय कारण? त्याचं कारण म्हणजे कसं आहे, लाईट गेलेलीच असते आणि त्याच दिवशी म्हणजे काम त्यांना करायला सोपं जातं। मग पर्यायी व्यवस्था जनरेटर असतं, परंतु जनरेटरचं जे बॅकअप असतं ना ते त्या पॅनलला लावता येत नसतं, काम चालू असतं।